राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नसताना काँग्रेसने अचानक आपला गिअर बदललेला आहे। राहुल गांधी 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असून नाशिकमध्ये 10 दिवसीय विशेष निवासी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जनजींना सोबत घेऊन राहुल गांधी आता शड्डू ठोकणार आहेत। काँग्रेसच्या सृजनी या निवासी शिबिरामध्ये युथ काँग्रेस आणि जनजींवर विशेष भर दिला जाणार असून देशातील तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी राहुल गांधींनी ही रणनीती आखलेली आहे। काँग्रेसच्या या शिबिरामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या गोटात आता प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे। तर काँग्रेस आता 10 दिवसांचं सृजन अभियान राबवणार आहे। अभियानांतर्गत जनजींवर विशेष भर दिला जाईल। देशभरातील तरुणांना जोडण्यासाठी काँग्रेसने ही रणनीती ठरवली आहे। राहुल गांधी जनजींना सोबत घेऊन नाशिकचा दौरा करणार आहेत। राहुल गांधी काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचंही दर्शन घेतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, कोणत्याच निवडणुका नाहीत, मात्र मागच्या काही महिन्यांपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसने आता झेंजी आंदोलनानंतर अचानकपणे अलर्ट मोड हाती घेतलेला आहे आणि नाशिकमध्ये राज्यातील काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचं एक 10 दिवसांचं निवासी शिबिर पार पडणार आहे। 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर असणार आहेत आणि विशेष म्हणजे या प्रशिक्षण शिबिरासाठी स्वतः राहुल गांधी 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत। देशातील तरुणाईला पक्षाशी जोडण्यासाठी राहुल गांधींनी जी आक्रमक रणनीती तयार केलेली आहे त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये राज्यातल्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं हे शिबिर घेतलं जाणार आहे। या शिबिरामध्ये आजच्या तरुणाईचे प्रश्न असतील, जेनझीचे प्रश्न असतील, विद्यार्थी संघटनांच्या वेगवेगळ्या समस्या असतील, प्रश्न असतील, यावर प्रामुख्याने मंथन केलं जाणार आहे आणि देशातल्या तरुणाईला कशा पद्धतीने काँग्रेसशी जोडून घेता येईल यावर सगळा खल जो आहे तो केला जाणार आहे।